जयसिंगपूरमध्ये गुंडगिरीवर पोलिसांचा अंकुश, चाकू हल्ल्याच्या आरोपीला घटनास्थळी नेऊन पंचनामा। जयसिंगपूर शहरातील 11व्या गल्लीत घडलेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपीला घटनास्थळी नेऊन पंचनामा करत फेरफटका मारल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा धाक कायम ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे। शनिवार दिनांक 6 रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दारू पिण्यासाठी पैसे दे या कारणावरून भांडण पेटले आणि त्याचे चाकू हल्ल्यात रूपांतर झाले। या हल्ल्यात आकाश नलवडे व शाहरुख मुजावर हे दोघे जखमी झाले होते। या घटनानंतर पोलिसांनी संशयित आरोपी पुंडलिक गोविंद गाडीवडर वय 30 राहणार 13वी गल्ली जयसिंगपूर याचा शोध सुरू केला। जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने सोमवार दिनांक 8 रोजी मिरज बसस्थानकाजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। शुक्रवार दिनांक 12 रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, PSI उर्मिला खोत, प्रवीण माने तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कोळी व बाळासाहेब गुत्ते यांनी गाडीवडरला घटनास्थळी नेऊन पंचनामा केला। पोलीस ठाणे ते घटनास्थळ, त्यानंतर क्रांती चौक मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन असा आरोपीसह फेरफटका मारण्यात आला। या कारवाईमुळे जयसिंगपूर शहरात पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारी विरोधातील ठाम पवित्रा स्पष्ट झाला आहे। नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वास वाढल्याचे चित्र दिसत आहे। पोलिसांच्या या धडाकेबाज पावलामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट संदेश मिळाला असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कोणतीही तडजोड करणार नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे।